मी डॉक्टर आशुतोष जावडेकर, राजहंस प्रकाशनच्या या अत्यंत महत्त्वाच्या वेगळ्या अभिनव अशा उपक्रमात आज मी राजहंसचा लेखक म्हणून सामील व्हायला आलोय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी 3 पुस्तकं राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केली आहेत। लय पश्चिमा आत्ता जे सगळ्यात शेवटी आलेलं ते आणि सगळ्यांना खूप तुम्हाला आवडलं मला माहिती आहे, पाश्चात्य जनसंगीताचा वेध घेणारं पुस्तक। त्याच्या आधी मुळारंभ ही माझी कादंबरी आणि त्याच्या आधी जे सगळ्यात पहिलं पुस्तक खरं माझं प्रकाशित झालं ते म्हणजे 2011 साली झालेलं आहे नवे सूर अन नवे तराणे। त्याच्या 2 आवृत्त्या अर्थातच रसिकांपर्यंत पोहोचल्यात, मला खूप त्याची दादही मिळाली। पण कधी कधी असं मला वाटतं की मुळारंभच्या आणि लय पश्चिमाच्या सगळ्या त्या वलयामध्ये ना कुठेतरी हे माझं पहिलं पुस्तक हरवून नाही गेलं पण मागे पडलं आणि ते मात्र मला आजही संगीताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पुस्तक वाटतं। बॉलिवूड संगीतावर, पुन्हा सांगतो बॉलिवूड संगीत अशी संज्ञा वापरतो त्याच्यावर बोलणारं हे पुस्तक आहे नवे सूर अन नवे तराणे। नुकतेच गेले कमल शेडगे त्यांनी याचं मुखपृष्ठ खूप सुंदर केलं आहे आणि राजहंसच पुस्तक आहे त्यामुळे फार उत्तम रीतीने त्याचं सगळं प्रोडक्शन झालं आहे, हे मी काही सांगायला नको। या पुस्तकाचं कसं काय हे पुस्तक तयार झालं हे मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल। हे माझं पहिलं लिहिलेलं नाही आहे पुस्तक, मी पहिलं लिहिलं दीर्घ लेखन केलं ते मुळारंभचं, जी माझी कादंबरी दुसरी माझं प्रकाशित झालेलं ते दुसरं पुस्तक आहे 2014 साली आलेलं। पण त्याच्या आधी मी तेव्हा वेगवेगळे संगीतावर लेख लिहित असे तर अंतर्नाद मासिकामध्ये भानू काळे तेव्हा संपादक होते आणि मी एक AR रहमानवर आनंद सरोवरीची कमळे नावाचा लेख लिहिला होता। तो माजगावकर सरांनी वाचला, त्यांना तो आवडला, त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं की एक काही याच्यावर आपण पुढे वर्क करू शकतो का, एखादं याच्यावर पुस्तक होऊ शकतं का, काही त्याला ॲक्शन प्लॅन देता येईल का। आणि मग मी एक जरा विचार करून थोडंसं काय प्रकरण करता येईल, कसं करता येईल ते सगळं मी घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हणाले मस्त आहे, हे आपण पुस्तक करूया, फक्त आशुतोष एक काम कर, याच्यात आशुतोष नाहीच म्हणत सर, ते तुम्ही म्हणता नेहमी, हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्या इथल्या लेखकांना माहिती आहे ते, आणि मी त्यांना नेहमी सांगतो मला प्लीज एकेरीत बोला, पण तरीही सर तसं नाही बोलत। पण सर मला म्हणाले की तुम्ही एक काम करा की तुम्ही एक इतिहासाचा आढावा घेणारा, हिंदी सिनेसंगीताचा इतिहासाचा आढावा घेणारा एक प्रकरणही लिहा आणि ते करा। त्यामुळे माझा एकदम प्रवास जो सुरू झाला तो फार मग सायकलपासूनच चालू झाला। बराच मलाही अभ्यास करायला लागला, त्या काळातलं काही मला फार काम विशेष खरं सांगायचं तर माहीत देखील नव्हतं। आणि ते सगळं जग चालू असताना मला असं वाटलं की हे पुढचं जे जग येत आहे रहमानोत्तर असंही आपण म्हणू शकू, हे मला दुसऱ्या प्रकरणापासून जर मांडायचं असेल तर मला खरंच सरांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास नीट मांडायला हवा आणि तो नुसता इतिहास म्हणून न मांडता त्याच्या बीजरूपातनं आत्ताचं संगीत कसं डेव्हलप झालंय, काही त्याचा सांधा आहे का, हेही मला दाखवायला पाहिजे। आणि मग खूप मस्त गेले ते दिवस सगळे लेखनाचे। मग हे पुस्तक छान रीतीने प्रकाशित झालं। सावनी शेंडे सगळ्यांना माहिती आहेत, मोठ्या शास्त्रीय गायिका आहेत, माझी मैत्रीण आहे सावनीनी खूप चांगल्या पद्धतीने एक उत्तम भाषण त्या दिवशी केलं होतं प्रकाशनाच्या दिवशी। आज मला या निमित्ताने हे सगळं आठवतंय। तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर काय आहे त्याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो। मला असं नेहमी वाटतं की संगीतावरचं जे लेखन होतं तर ते अनेकदा अकॅडमिक शैलीतलं असतं आणि मी समजू शकतो की त्याला पर्याय देखील नसतो खूप वेळेला। पण मला असं नेहमी वाटत आलंय की संगीता इतकी माणसाला, मानवी आयुष्याला इतकी लगत चिकटलेली दुसरी कला क्वचितच कुठली असेल। आणि माणसांना गाणं साधारणतः आवडतं, फार विरळ असतील काही माणसं की ज्यांना गाणं आवडत नाही। आणि त्याच्यामुळे ना असं मला वाटतं की जे गाणं असतं जे तुम्हाला इतकं आवडतं, ज्याने तुम्ही प्रभावित होता आणि ज्या गाण्यात तुमच्या इमोशनल देखील अटॅचमेंट्स असतात, भावनिक तुमची गुंतवणूक असते, अशा गाण्याविषयी लिहिताना खूप काळजी घेऊन लिहायला पाहिजे। ते नुसतं ढोबळ विश्लेषणात्मक लिहून नाहीच चालणार। एखाद्या कवितेचा प्रत्येक संगीताविषयी जे आपण लेखन करतो त्यातनं वाचकाला मिळाला पाहिजे असा माझा प्रयत्न होता आणि कायम असतो संगीतावरती लिहिताना। आणि तो यशस्वी झाला का नाही हे शेवटी वाचकच ठरवतात। अनेक चांगल्या वाचकांनी माझ्या या पुस्तकाला, पुढच्या लय पश्चिमा या संगीताच्या पुस्तकाला दाद दिली, त्यातनं काही अंशी तरी तो प्रयत्न साध्य झाला असावा।
पण ते फार मला महत्त्वाचं वाटतं की संगीतावरचं लेखन ही एक फार जोखमीची गोष्ट असते. त्यातही लय पश्चिमा पुस्तक जर तुम्ही बघितलं तर मागे 5-6 पानांची व्यवस्थित संदर्भ सूची आहे. कारण एक मोठं मला पाश्चात्य जनसंगीताचा अभ्यास करताना ना एक अवेलेबलच होतं सगळं जग, पुस्तकांचं, रेफरन्स बुकचं, अकॅडमिक असतील, पॉप्युलर असतील. नवे सूर नवे तराणे मी जेव्हा लिहित होतो तेव्हा माझ्या पुढे काही नव्हतं. हिंदी सिनेसंगीताच्या इतिहासावर खूप होत्या गोष्टी, परंतु हिंदी सिनेसंगीत जे आत्ताचं आहे, मी जसं म्हणलं तसं रहमानोत्तर किंवा त्याच्या अलीकडच्या काळातलं जे आहे त्याच्यावर ऑथेंटिक लिहिलेलं फार काही नव्हतं. कलाकारांच्या वेबसाईटवर किती विश्वास ठेवायचा याचंही आपलं एक परसेप्शन असतं, गणित असतं. त्यामुळे ह्या ज्या पुस्तकाचं लेखन करताना हा जो एक भाग होता तो मला फार आत्ताही किती 9 वर्ष म्हणजे झाली त्यानंतरही हा असं वाटतं की अरे हे चॅलेंजिंग होतं आणि मजा आली ते करताना. पहिलं प्रकरण मी तुम्हाला म्हटलं तसं त्याच्यात सगळा इतिहास आहे, सैगलपासनं तो आत्ता अलीकडे जो सुवर्ण काळ होता त्याच्यानंतरपर्यंतचा. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये मी संगीताचं आत्ताचं जग कसं आहे, मुळात गाणं ऐकलं जातं का नाद ऐकला जातो, अशा सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. त्याच्यानंतर मग बरेच कलाकार आहेत. मुख्य रहमान ज्याचा आनंद सरोवरीची कमळे ज्ञानेश्वरीमधली संज्ञा आहे ती मी शीर्षक घेतलेलं आणि त्यावर एक मोठा लेख लिहिला की रहमाननी काय वेगळं काम केलं. मग इस्माईल दरबार, विशाल भारद्वाज यांच्यावर एक 2 मनस्वी सरदार नावाचा लेख लिहिला. मला आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की नुसरत फतेह अली खान साहेबांवर मी अख्खा लेख लिहिला, एक अवलिया, आणि तो खूप वाचकांना आवडतो. पण मला लिहिताना सारखं वाटायचं अरे मी अख्खं प्रकरण या पुस्तकात नुसरत साहेबांना देतोय, त्यांनी बॉलिवूड संगीतात काही डायरेक्टली केलं नाही आहे, तर खरंच आवश्यक आहे का, गरजेचं आहे का. आणि मला वाटतं माझ्या आणि संपादकांच्या चर्चाही यावेळेला झाल्या होत्या. पण मग कुठेतरी असं मला तेव्हा एक कळत होतं की जे आता पुढचं येतंय आणि पुढे असणारे बॉलिवूडमधलं संगीत हे सुफी संगीताचा आधार घेऊन असणार आहे आणि कव्वालीचा आधार घेऊन असणार आहे. आणि ती जी एक सगळी परंपरा आहे, श्रीमंत परंपरा आहे सांगीतिक, त्याचं एक जागतिक पटलावरचं वेल नोन नेम जे आहे ते नुसरत फतेह अली खान साहेब आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत प्रेमातनंही आणि या जाणीवेनेही मी तो लेख लिहिला. आणि आज तुम्ही बघा 2011 पासून 2020 पर्यंत जी जी हिंदी गाणी जोरात गाजली आहेत ती सगळी सुफी संगीताचा आधार घेऊन असलेली आहेत. सुफी हे फार प्रधान झालं आपल्याकडचं आता संगीत असं मला वाटतं. त्यामुळे ते प्रकरण लिहिलं. एक इंटरेस्टिंग याच्यात मला नव्या आवाजांचं विद्युत स्फुरण नावाचं मी प्रकरण लिहिलेलं आहे की ज्याच्यात मी अनेक गायक म्हणजे श्रेया घोषालपासनं अगदी आत्ताच्या आकृती कक्कर असेल इथपर्यंत आणि गायक आणि गायिका म्हणजे सगळेच, आणि हे जे 20-1 वर्षात शान असेल, सोनू निगम असेल, यांच्यावर एक मोठं गायकीच्या अंदाजाने एक प्रकरण लिहिलं. संगीतकारांमध्ये एक फार महत्त्वाचं मधलं वळण नावाचं प्रकरण आहे या पुस्तकात. आणि जे मला अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं की एक काळ होता सुवर्ण काळ आणि नंतर मग हे बप्पी लहरी आणि असा सगळा काळ होता आणि मग आत्ताचं हे सोफेस्टिकेटेड असं नादाचं जग आहे. तो मधला सांधा कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण तो महत्त्वाचा होता. त्या लोकांनी ते काम केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो आणि हे अत्यंत मोलाचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या पुस्तकात लिहिताना मी गुंगून गेलो, मला मजा आली. वाचकांनाही वाचताना त्याच्यातले अनेक बारकावे आवडले, त्यातले साहित्यिक संदर्भ आवडले. ते उपरे नव्हते. मुळात मी शब्दांमधला माणूस आहे पहिला आणि मग सुरांमधला आहे हेही एक सांगायला पाहिजे. या पुस्तकाची प्रस्तावना प्रचंड गाजली आणि आजही लोक ही प्रस्तावना वाचतात, मला कळवतात. तर त्या प्रस्तावनेचं नावही मी ज्ञानेश्वरीतलंच होतं, अर्थात हे जीवीचे निजगुज. तर ते माझ्या अत्यंत आत्मीय असलेल्या जाणीवांचं काही दृश्यस्वरूप आणि शब्दस्वरूप त्यात नकळत उतरलंय. त्यात मी एक असं लिहिलं होतं की मी गाणं तल्लीन होऊन ऐकलं, गायलं किंवा संगीतबद्ध केलं तरी गाणं हे माझं सर्वस्व नाही. आपलं उभं आयुष्य गाण्यालाच देऊन टाकणारी मंडळी मला ठाऊक आहे. त्यांचा गाण्यातला अधिकार आणि व्यासंग हा फार मोठा आहे, तसा तो माझा नाही. पण तरी माझ्या आतल्या सर्जक रसिकतेनं, तरुण उत्साहानं, शब्दांवरच्या आणि सुरांवरच्या प्रेमानं आणि विश्लेषणासाठी सतत खाद्य मागणाऱ्या बुद्धीनं हे पुस्तक मला लिहायला लावलंय. मी वाद्य जुळवली आहेत, सूर तापवलाय, पण हे गाणं वाचक मित्रांनो आपल्याला मिळूनच गायचं आहे. ही मैफल आपल्याला मिळूनच रंगवायची आहे. आजही मधल्या आता काळात माझी अनेक गाणी प्रसिद्ध झाली, गाजली, तरी मला हेच वाटतं की माझं पहिला मी शब्दांमधला माणूस आहे, मग सुरांमधला माणूस आहे, दोन्हीमधला आहे. पण हे मला कळलं या पुस्तकाच्या लेखनामुळे
आणि त्याबद्दल मी या पुस्तकाचा आणि अर्थात राजहंस प्रकाशनाचा फार कृतज्ञ आहे की मल्टीफॅसेटेड माणसाला त्याच्या प्रायोरिटीज कळणं हे अवघड असतं. मला हे लिहिताना सारखं जाणवत गेलं की मी आधी शब्दांमध्ये रमतो आणि मग मी सुरांमध्ये रमतो, मला दोन्ही असलं तरी. तर द थिंग्स बिकेम इझी आफ्टर दॅट. या पुस्तकामध्ये काही काही आजही असं मला वाटतं की मी जे नंतर गाजले सगळे, प्रीतम असेल हे असेल, त्यांच्याविषयी ते तेव्हा ताजे होते. त्यांच्याविषयी जे ओझरतं लिहिलंय ते 8 वर्षात खरं झालेलं मला दिसतं प्रिडिक्शन. त्या अर्थाने मला चांगलं वाटतं की आपल्याला एक थोडी भविष्याची दिशा जी आपण या पुस्तकात मांडली, निदान पुढची 8 वर्ष त्या पद्धतीनेच गेली आहेत. आणि एक अनेक जे त्यात संदर्भ आले, म्हणजे जसं मी एका प्रकरणात जसं लिहिलं होतं की मम देशपांड्यांच्या कवितेचं लिहिलं होतं की एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. एका साध्या गाण्यासाठी आपल्याला एक जन्मही देता येत नाही आणि त्याची यथोचित कारणंही असतात. जगणं म्हणजे फक्त शेवटी गाणं नसतंच, पण याच जन्मामधला थोडा जरी वेळ त्या साध्या गाण्यासाठी दिला तरी त्या जन्माचं सार्थक होतं असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढं सांगून रजा घेतो की त्याच पद्धतीने चांगल्या आवडणाऱ्या गाण्यावरती किंवा परक्या वाटणाऱ्या अगदी न आवडणाऱ्या गाण्यावरती लिहिलेलं लेखन वाचणं हाही एक आनंद असतो. जरूर लय पश्चिम आता तुम्ही वाचलं असेल तेही वाचाच, पण नवे सूर नवे तराणे अवश्य घ्या, वाचा. rajahंसप्रकाशन.com ही वेबसाईट आहे. घरपोच तुम्हाला पुस्तकं मिळतील आणि फक्त माझीच नाही, अर्थातच राजहंसची कितीतरी वेगवेगळ्या विषयांवरची सगळी पुस्तकं आहेत आणि ती तुम्हाला त्याचे या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवर दिसतील, त्यांच्या यूट्यूबच्या पेजवर दिसतील, तेही अवश्य बघा. एक लॉकडाऊनच्या काळात आणि या कोविडच्या काळात आपल्याला शब्द फार मोठी साथ देऊ शकतात आणि आपण वाचक म्हणून या पद्धतीच्या प्रकाशकांच्या उपक्रमांमध्ये सामील होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी लेखकाआधी स्वतःला वाचकच मानतो, त्याच पद्धतीने मी आजचाही हा व्हिडिओ केला आहे. पुन्हा एकदा राजहंस प्रकाशनचे आभार की माझं हे पहिलं पुस्तक, जसं पहिलं बाळ तसं पहिलं पुस्तक हे इतक्या सुंदर आणि देखण्या स्वरूपात त्यांनी प्रकाशित केलं आणि आज या व्हिडिओच्या निमित्ताने मलाही सगळ्या त्या छान आठवणी आल्या. सगळ्या वाचकांचे आभार ज्यांनी इतके वर्ष माझ्या लेखनाला सातत्याने दाद दिली आणि तुम्ही पुढेही देत राहाल. आणि पुन्हा एकदा सांगतो की एका साध्या गाण्यावरचं हे एक साधंच पुस्तक आहे, पण नक्की वाचा. नवे सूर अन नवे तराणे. नमस्कार.